नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मात्र जी जिल्हा न्यायालय म्हटलं का सगळे मुलं लगेच त्यांना वाटतं का आपला जे 1 डिसेंबरला जाहिरात आली होती त्या संदर्भातले काय विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची भरती अपडेट आहे मित्रांनो। आणि काय झालेलं आहे, शिपाई आणि हमाल पदासाठी त्या ठिकाणी 5 मेला पेपर होतोय आणि त्यांची लिस्ट एक 3.5 पावणे 4 हजार लोकांची एक लिस्ट आलेली आहे, शॉर्ट लिस्ट लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो पेपरसाठी बोलवले। आणि काय झालेलं आहे का आता आपल्याकडे जी टेस्ट सिरीज होती किंवा आपला जो जिल्हा न्यायालयाचा क्राऊड आहे जे विद्यार्थी ते फार कन्फ्यूज होतात का बॉस सर आम्हाला आमचे नाव नाही, हे यादीत नाव नाही, त्या यादीत नाव। अरे बाळांनो, मी वारंवार सांगतोय ही जाहिरात 2023च्या मार्चची म्हणजे वर्षभरापूर्वीची जाहिरात होती ना। आपली जाहिरात आली होती डिसेंबरला, आपल्या जाहिरातीचा आणि ह्या जाहिरातीचा एक मात्रही कुठला संबंध नाही, लक्षात ठेवा। आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे आणि आपली जी जिल्हा कोर्ट भरती ही लांबणीवर गेलेली परत, कारण का आतापर्यंत आपल्या सगळ्या आन्सर की यायला पाहिजे होत्या, शॉर्टलिस्ट कट ऑफ लागून जायला पाहिजे होता, फक्त बाकी पाहिजे होती स्किल टेस्ट, मात्र कुठलंही तसं काही झालेलं नाही। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी जिल्हा न्यायालयाची जी भरती आहे ती थोडीशी काही लांबणीवर पडलेली आहे, कारण की अजूनही कुठला आता जरी आज उद्या जरी आन्सर की आली तरी लक्षात ठेवा अजूनही पुढे जर आन्सर की उद्या जरी आली ना, उद्या रिस्पॉन्स शीट सेकंड, तरी पुढील 2 महिने अजून लागू शकतात आणि अजूनही ती सेकंड रिस्पॉन्स शीट यायला तयार नाही। त्याच्यामुळे ज्यावेळेस ती रिस्पॉन्स शीट तिथून पुढचे कमीत कमी 1-2-3 महिने लागतात, म्हणजे कदाचित आपल्याला जिल्हा कोर्ट भरतीला हे पूर्ण वर्ष घेण्याची शक्यता वाटत आहे। आता मात्र आपल्याला परफेक्टली कळेल 4 जून नंतरच आचारसंहिता पूर्णपणे क्लोज झाल्यानंतरच आपल्याला पुढल्या सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी समजून जातील। मुंबई उच्च न्यायालय भरती मित्रांनो, आणि या संदर्भात तुम्ही काय केलं सर्वांनी कॉल SMS करा सर आमचं नाव नाही, आमचं नाही। ती जी भरती ना मित्रांनो 23/4/2023 ची भरती, लक्षात ठेवा 23/3 म्हणजे 21/3 ची म्हणजे पदाची जाहिरात 21/3 म्हणजे 1 वर्ष झालं या भरतीला। उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरता निवड प्रक्रिया मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालय मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक 21/3/2023 उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या 3324 उमेदवारांची यादी आलेली। आता त्यांनी त्यांच्या कट ऑफच्या शॉर्टलिस्ट ज्या होत्या त्या 4-5 लागल्या, 3-4 शॉर्टलिस्ट लागल्या आणि त्याच्यातून पात्र ठरलेले जे मुलं होते फक्त त्या मुलांना लेखी परीक्षेला बोलावले आणि त्यांची लेखी परीक्षा जी आहे मित्रांनो नीट लक्ष द्या, उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली ती यादी 23/4/2024 च्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबईच्या आस्थापन शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या 3324 उमेदवारांकरता या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे, स्क्रीनिंग टेस्ट ज्याला म्हटलं जातं। आणि ती लेखी परीक्षा मित्रांनो एकाच ठिकाणी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, मुंबई 400014 या स्थळी दिनांक 5 मे 2024 रोजी स्वखर्चाने उपस्थित राहायचे, म्हणजे परवा दिवशी तेच होणार आहे। आणि वरील नमूद उमेदवारांनी सदर परीक्षेचे प्रवेश पत्र तुमचे आलेले आहेत साईटवरती 2 तारखे कालपासूनच आलेले, ते प्रवेश पत्र तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। बऱ्याच उमेदवारांमध्ये आडनाव आणि वडिलांच्या नावात अल्टर झालेले, मागे पुढे प्रवेश पत्रामध्ये काही गडबडू नका, जे ओरिजिनल ID प्रूफ आहे तो घेऊन जा आणि पेपर आसन क्रमांकावर जाऊन बसा आणि तुमचा पेपर द्या। तरी उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश पत्रात नमूद केलेल्या वेळेनुसार वरील परीक्षा केंद्रावर दिनांक 5 मे 2024 रोजी उपस्थित राहायचं आहे। सत्यनारायण नावंदर प्रबंध कार्मिक सही ओके आलं लक्षामध्ये। म्हणजे ही अपडेट आहे मित्रांनो जिल्हा न्यायालयाची उच्च न्यायालयाची शिपाई पद आणि हमाल पदाची। आता काय झालं, तुम्ही मुंबईला फॉर्म भरलेले पण आपण मुंबईला मित्रांनो ते लघुवाद न्यायालय, जिल्हा न्यायालय याला फॉर्म आहे आपले, उच्च न्यायालयाला फॉर्म नाही आपले। आणि आपण जे फॉर्म भरलेत डिसेंबरला ही भरती उच्च न्यायालयाची नाही, उच्च न्यायालय अंतर्गत जिल्हा न्यायालयांची म्हणजेच कनिष्ठ न्यायालयाची भरती ती, उच्च न्यायालयाची भरती नाही ती। उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत येणारीच आपली कनिष्ठ न्यायालयाची ती भरती, आपली हे कनिष्ठ न्यायालयासाठी। आणि ही जी पद होते हे उच्च न्यायालयासाठी, फक्त उच्च न्यायालयातील शिपाई आणि हमाल पद येते, बाकी दुसरे कोणतेच नाही। आलं लक्षामध्ये चालतंय मित्रांनो, ही होती त्याच्या संदर्भात। त्याच नंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल का कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे भरणार कधी, हायकोर्टाने विचारले, कारण का पेपर झाले, परीक्षा झालं, सगळं झालं, मात्र तुम्ही कनिष्ठ न्यायालयातील जे रिक्त पदे ते भरणार कधी असं हायकोर्टाने विचारले। कनिष्ठ न्याय केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत महिला व बालके अंतर्भूत असलेली बलात्कार व पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यातील 138 विशेष जलदगती न्यायालयांना मंजूर झाली। आणि आता ही पदे कधी भरणार असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिरे डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करताना राज्य सरकारला एका महिन्यात काय तो निर्णय घ्या, तसेच कनिष्ठ न्यायालयातील पदांची माहिती 4 आठवड्यात सादर करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। कनिष्ठ न्यायालयातील पदाची माहिती 4 आठवड्यात सादर करा, म्हणजे कनिष्ठ न्यायालय म्हणजे आपण जे फॉर्म भरलेत ना
ते फॉर्म ऍक्च्युली ते आपले ऑलरेडी पेपर झाले, सगळं झाले. आता ती माहिती सादर करा का अजून किती वेळ लागणार आहे, काय आहे, आणि रिक्त अजून किती पद आहे ते पण सांगा. उच्च न्यायालयाने 6 वर्षापूर्वी एका याचिकेच्या सुनावणीच्या राज्यातील कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कमी असल्याचं तत्कालीन न्यायमूर्ती अभय लोक आणि न्यायमूर्ती M.S. सोनक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आले होते. 1 लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 10 न्यायाधीशांची पदे मंजूर होती. ती वाढवून लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश अशी 867 पदे न्यायालयात तयार करून ती 3 महिन्यात भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. मात्र त्याला सरकारने मंजुरी न दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटना शिखर संस्थेतर्फे ॲडव्होकेट ॲव्हरेज नरवणकर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्याच्यामुळे ठीक आहे, ते बाकीचं जाऊ द्या. त्याच्यामुळे आपल्या कनिष्ठ न्यायालयात रिक्त पदे भरणार कधी हा सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे हायकोर्टाने. त्याच्यामुळे आपल्या गती आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या भरतीला मोठ्या प्रमाणात गती त्या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, काल ऑफरमध्ये होती, तुम्ही पाहिलं असेल. ऑफरचा लाभ घेतलाच असेल तर हरकत नाही, परंतु ज्यांना अजूनही आपले 50 पेपरची PDF स्पष्टीकरण लावायचे त्यांनी नक्की बॅचचा लाभ घ्या मित्रांनो. आपली बॅच सुरू झालेली, तुम्हाला एकखट्टी सर्व पेपर भेटतील. म्हणजे आजपर्यंत आज 12वा पेपर आहे, 12 दिवस झाले, आज 12वा पेपर आहे, 12 पेपर प्लस इथून पुढे तुम्हाला बॅचमध्ये पेपर भेटतील. अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच आहे मित्रांनो. 200 रुपये फी आहे. मात्र तुम्हाला मला SMS करा व्हॉट्सअपला, खालील नंबरवर तुम्हाला 200 रुपये मी माझ्या पद्धतीने तुम्हाला डिस्काउंट देऊन टाकेल. ते 10 लाखामध्ये काय हरकत नाही, डिस्काउंटमध्ये तुम्हाला भेटेल. 150 रुपयामध्ये तुम्हाला पेपर भेटून जातील. आजच्या उद्याच्या दिवसात जर घेतले तर परत आपले 200 रुपये जी फी आहे ती कंटिन्यू चालू आहे. नाव नोंदणीसाठी माझा खाली नंबर दिसतो 97666535 त्याच्यावर नंबर करा किंवा डायरेक्टली गुगल पे किंवा फोन पेला पैसे पे करा, स्क्रीनशॉट टाका आणि डायरेक्टली आपलं नाव आणि जिल्हा कळवा. 8 लाखामध्ये ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीची तयारी करतोय आपण आणि पोलीस भरतीची तयारी करत असताना हे केवळ साधं बुक नंतर स्मार्ट बुक, आपण बुक संदर्भात भरपूर संभ्रमात असतो. तर मित्रांनो 666 प्लस जम्बो, कारण महाराष्ट्रामध्ये भरपूर मार्केटमध्ये भरपूर बुक आहेत. मात्र सिद्धेश्वर हाडबे सरांच्या स्मार्ट बुक सिरीज मधले 666 प्लस जम्बो पुस्तक नव्हे तर गर्दीतून वरती जाण्याचा यशमार्ग, नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024, फुल्ली अपडेटेड एडिशन 2004 ते 2018 भाग 1, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच प्रत्येक व्हिडिओ प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण, प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण असणारे स्मार्ट बुक आहे मित्रांनो, वन स्टॉप जनरेशन. आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी झालेल्या सगळ्याच प्रश्नपत्रिका म्हणजे फायनली पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आणि अंतिम उत्तरपत्रिकेसह असणाऱ्या फायनली उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर 230 संभाव्य सर्व टेस्ट रँक असणार आहे. सोबतच तुम्हाला आगामी 2004, 24, 25 वर्षभर डेली चालू बनवण्याचे अपडेट होईल. सर्व प्रश्नांचा असते QR कोड असेल, 25,000 प्लस प्रश्न, सगळं काय आहे मित्रांनो. ऑल इन वन 440 प्लस ऑल PYQ प्रश्नपत्रिका असेल, 180 प्लस टॉपिक वाईज सर्व टेस्ट, 50 प्लस संभाव्य संपूर्ण सर्व टेस्ट, संपूर्ण काय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सिद्धेश्वर हाडबे सरांच्या टेस्ट आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही हे सुद्धा पुस्तक मित्रांनो या ठिकाणी खरेदी करू शकता. ही मित्रांनो अतिशय छोटीशी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. काळजी करू नका, आपला आणि या भरतीचा काही संबंध नाही. आपली भरती नंतर आहे, ती मी तुम्हाला नंतर कळवेल. 8 लाखामध्ये. आणि लातूरमध्ये सफाई कामगार पदाच्या जागा सुटलेल्या आहेत, 13 जागांसाठी भरती होते. त्याची माहिती, संपूर्ण माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.